नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। गुड मॉर्निंग सगळ्यांना। इकडे आमच्या रेवा मॅडम उठलेल्या आहेत आता। हाय कर हा पडशील, बापरे बापरे। हा हाय करते तुम्हाला रेवा, हा हाय करते। गुड मॉर्निंग रेवा। हे रेवा गुड मॉर्निंग। हाय नको ना, गुड। किती घाबरते। काव काव कुठे? काव काव बाहेर, बाहेर आहे। काव काव, काव काव बाहेर आहे। नको ना, शांत बस। खालीच ठेवून देते ते आता। मम्मा आली, रेवाची मम्मा आली। कुठे मम्मा कुठे? बापरे बापरे, कुठे रेवाची मम्मा कुठे? नको ना रेवा, नको ना। कुठे मम्मा, कुठे कुठे? आता आम्ही आलो काव काव बघायला। काव काव कुठे? काव काव, काव काव, काव काव। तू बघ, तू बघ, तू बघ, तू बघ। कुठे काव काव कुठे? अजून काव काव आलेली नाही येत। काव काव नाही येत अजून, अजून कोणीच नाही। अजून काव काव झोपलाय। काव काव। बाप्पा कुठे? जय जय बाप्पा, जय जय बाप्पा कुठे? हा तिकडे जय जय बाप्पा करायचं बाकी अजून। आता रेवा आणि मम्मा जय जय बाप्पा करेल। रेवाची मम्मा कुठे आहे? काव कावचा आवाज येतोय। काव काव कुठे आहे? बाहेर। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम। मम्मा चला आता ये। तर गाईज आता सगळं आवरून झालेलं होतं आणि रेवाला घेऊन मी मागे जात होती, कारण जयू आई तिथे मागेच बसले होते। तर कारण चुलीवर आई आहेत ना, बासुंदी बनवत होत्या आणि जयू त्यांना खोबरे वगैरे ते किस करून देत होती। तर इकडे जयू बसलेली होती, आई तिकडे होत्या बसलेल्या आणि माझ्या घरात आवरायचं चालू होतं, कारण इशू पण घरात झोपलेली होती, तिला अजून बरं वाटत नाही म्हणून। आणि थोडीशी लेट उठली, आता सध्या स्कूल पण जात नाही ना म्हणून। आणि त्यानंतर रेवा मॅडमांना पण इथं दिला आणि बाहेर वातावरण खूप छान होतं, कारण आता 10 साडे 10 झालेले आहे। तेवढं ऊन पण नव्हतं, मस्त सावली होती। आणि इकडे आईंची चालू होती मस्त बासुंदी बनवायचं, कारण आईंना गॅसवर आवडत नाही, कारण ओव्हर करावं लागतं ना। आई खाली बसून व्यवस्थित करता। आणि आता आमचं जेवण वगैरे करून झालेलं होतं आणि रेवा मॅडम आल्या होत्या। आईसोबत थोडीशी मस्ती चालू होती तिची। आणि खूप दिवसांनी म्हणजे इशू लहान होती ना, इशू रेवाच्या म्हणजे एवढी होती ना 7-8 महिन्याची, तेव्हा हे वाकर तिला आणलेलं तिच्या पप्पांनी, इशूच्या पप्पांनी। ते थोडंसं खराब पण झालेलं आहे, पण रेवा आहे ना त्याला खूप एन्जॉय करते आणि तिला अजिबात उतरावं असं वाटत नव्हतं। तिने खूप व्यवस्थित बसली, पण तिने खूप मस्त एन्जॉय पण केलं। ते पण वाच, ते पण वाच, वाच। हां व्यवस्थित हात टाक, वाच। तेच वाचतं का? हां अजून एकदा वाच। चल चल माझ्याकडे, चल। चला चला, तिचे पाय नाही पुरत आहे ग, ती बसली ना आरामात। रेवा चल ग। आणि खूप वेळ खेळली रेवा त्या वाकरवर आणि मग जयूने आंघोळ वगैरे करायला घेतली। त्यानंतर आता मी बनवते गाजरचा हलवा, म्हणजे संध्याकाळ झालेली आहे, स्वयंपाक झालेला होता पूर्ण। तर म्हटलं गाजरचा हलवा पण बनवून घेते। तर त्यासाठी इकडे गाजर वगैरे व्यवस्थित किसून वगैरे घेतले होते आणि खूप दिवसापासून पण उपवास पण चालू होते म्हणून गाजरचा हलवा बनवायचा राहतच होता। तर आता फायनली म्हटलं बनवून घेते पटकन असं। आणि रेवा जयू आहे तर रेवाला खाऊ घालत होती। माझा म्हणजे स्वयंपाक सगळा झालेला होता, ती साडीना फॉल वगैरे लावत होती आज म्हणून। आणि परत तिने रेवाला पण खाऊ वगैरे घातलं। आणि इकडं त्यांचं दोघांचं चालू होतं ते म्हणजे गंमत बघायचं, कारण रेवाच्या न्यू फ्रेंड आलेल्या आहेत रेवाला भेटायला।
म्हणून तिने एकदम शांत जेवण केलं. ती फ्रेंड म्हणजे माऊ. तर ती पण इकडे बसली होती मांजर, आणि मांजरला बघत होती. ती पण जेवण करत होती रेवा, आणि ती एकदम शांत बसली होती. रेवा पूर्ण ती मांजरची गंमत बघत होती, काय करते, कशी करते, आणि ती पण खूप खुश होत होती रेवा. तर मी घरात हलवा बनवत होती, आणि जयूने बोलवलं की रेवाच्या न्यू फ्रेंड आहेत, त्यांना भेटून घ्या असं. तर म्हटलं चला, तर रेवाच्या फ्रेंड आहेत म्हणून त्या ब्लॉगमध्ये पण आल्याच पाहिजे. तर इकडे तिचं पण चालू होतं खायचं, इकडे रेवाचं पण खायचं चालू होतं. असा होता माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.